विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 2 महिने मिळणार आहेत। या कालावधीत मंत्र्यांनी जोमानं कामाला लागावा असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज झाली। यामध्ये पवारांनी लोकसभा निवडणुकीतल्या कामगिरीचा आढावा घेतला। प्रलंबित निर्णय लवकर घ्या, विधानसभा निवडणूक तयारीसाठी मंत्र्यांनी राज्यभर दौरे करावेत अशी सूचना देखील पवारांनी मंत्र्यांना केली आहे। अजिबात निर्णयाची बैठक नव्हती। साहेबांनी पहिल्यांदा 2121 उमेदवारांकडनं मतदारसंघात काय घडलं, कसं काय झालं, काय तुम्हाला वाटतंय याची चाचपणी करणारी बैठक होती। आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीच्या आधी पण अशीच तयारी होती, निवडणुकीच्या नंतरही असेसमेंट नावाची जी गोष्ट असते त्यासाठी ही बैठक होती। फक्त लोकसभेचे निकाल कसे लागतील, लोकसभेबद्दल तुम्हाला काय वाटतं, उमेदवारांची मानसिकता काय, एवढीच फक्त चर्चा झाली। बाकी अन्यथा कुठलीही चर्चा झालेली नाही। अजिबात प्रलंबित निर्णय वगैरे कुठेही कसलीही चर्चा झालेली नाही। चर्चा फक्त लोकसभेची झालेली निवडणूक, अपेक्षित निकाल ह्या कक्षेतच चर्चा झाली। या कक्षेच्या बाहेर कोणीही गेलेलं नाही। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत, आपण त्यांना विचारूया थेट। दीपक, या बैठकीच्या ठिकाणी आपण उपस्थित होतात। निश्चितच शरद पवार मुरब्बी राजकारणी आहेत। विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। काय नवीन मुद्दे या बैठकीत आले चर्चेला? अजित, शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झालं त्याचा आढावा घेतला। प्रत्येक उमेदवाराकडून त्यांनी आढावा घेतला आणि या संदर्भात प्रत्येक उमेदवाराने एक आत्मविश्वास व्यक्त केला की आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील। त्यावरती पवारांनी एक टोमणा मारला आहे सगळ्या उमेदवारांना की महाराष्ट्रात तुम्ही सांगताय त्याप्रमाणे मोदीची नव्हे तर राष्ट्रवादीची हवा आहे। खरं तर आज जो आढावा घेतला त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित आहे महाराष्ट्रामध्ये 10 जागा निघतील। दुसरीकडे लोकसभेच्या आढावाबरोबर विधानसभा निवडणुकीची तयारी सुद्धा करण्याचे आदेश शरद पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत आणि सर्व मंत्र्यांनी दौरे करावेत असे आदेश दिले। त्याचबरोबर काही प्रलंबित निर्णय आहेत ते लवकरात लवकर घ्यावेत असे आदेश पवारांनी दिलेत। आणि याच्यात प्रामुख्याने जो निर्णय प्रलंबित आहे मराठा आरक्षणाचा, तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी सूचना शरद पवारांनी आपल्या मंत्र्यांना केलेली आहे। आणि या आरक्षणाच्या निर्णयाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करा हे सांगायला पवार विसरले नाहीयेत। आपल्याला माहितीये महाराष्ट्रात जवळजवळ 35% मराठा समाज आहे, त्यामुळे या मराठा समाजाच्या मतांसाठी आता राष्ट्रवादीने आरक्षणाचा श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्याचे पडसाद आजच्या बैठकीत उमटले। दुसरीकडे पवारांनी इतर ज्या काही योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवून त्याचं राष्ट्रवादीने जास्तीत जास्त श्रेय घ्यावा अशा सूचना या बैठकीत केलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच विधानसभा निवडणुकीची तयारी जोमाने राष्ट्रवादीने सुरू केल्याचं म्हणावं लागेल। अजित, अगदी, कारण दीपक आता सध्या लोकसभेनंतर पुन्हा विधानसभेला तातडीनं सामोरं जाणार आहेत, त्यामुळे लोकही यावेळेला तयारीत आहेत, निवडणूक फीवर। त्यामुळे कुठला पक्ष नेमकं काय काम करणार, या सगळ्या कालावधीमध्ये नेमकी आश्वासनं काय पूर्ण होणार याकडे मतदारांचं अत्यंत बारकाईने लक्ष आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।